सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. सोलापूर महानगरपालिकेची जी भरती झाली होती 2023मध्ये, ओके. बघा, त्या संदर्भात नियुक्ती आदेश आहेत. त्या अंतर्गत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं, ज्यांचं सिलेक्शन झाले त्यांचं ती यादी आहे, ओके. परंतु हा व्हिडिओ यादी आहे या संदर्भात नाही की DVमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कशा प्रकारे रिजेक्ट झालेले आहेत हे तुम्हाला सांगणं आहे. आणि जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही म्हणजे डॉक्युमेंट्स चुकीचा फॉर्म भरत असाल तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. विनाकारण जर डॉक्युमेंट तुमचे म्हणजे त्या पात्रतेला धरून नसतील तर बिना कामाचे पैसे वाया घालायचं नाही, ओके. तर बघा, तसं जर तिथं स्पष्ट उल्लेख पात्रतेचा असेल तर ते असेल तरच फॉर्म भरायचा, स्वतःहून डोकं लावायची अजिबात गरज नाही, ओके. पुढे बघू आपण ह्या पत्राचा अर्थ काय ते बघू. संदर्भ क्रमांक 3च्या पदभरतीकरिता ठेवण्यात आलेली निवड यादी व प्रतीक्षा यादीची 1 वर्षाची मुदत संपली असल्याने रिक्त पदे भरण्यात आलेली नव्हती. परंतु 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार 24 पदाकरता प्रसिद्ध करण्यात आलेली 9 जून 2024 रोजी निवड व प्रतीक्षा यादी 2 वर्षाची म्हणजेच 8 जून 2026 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत व जे उमेदवार दस्तऐवज तपासणीकरता अनुपस्थित होते त्यांना पुनश्च दस्तऐवज तपासण्यासाठी बोलवण्यात यावे असा निर्णय संदर्भ क्रमांक 4ने घेण्यात आला होता. या कर्मचारी निवड समितीच्या उपरोक्त निर्णयानुसार 18 फेब्रुवारी 2026 रोजी 13 संवर्गातून दस्तऐवज तपासण्यासाठी अनुपस्थित 163 उमेदवारांना पुनश्च एकदा दस्तऐवज तपासण्याकरता बोलवण्यात आले होते. त्याकरता मनपा संकेतस्थळावर यादी अपलोड करून त्यांना ईमेल व भ्रमणद्वारे याबाबतची माहिती देण्यात आलेली होती. सदर दस्तऐवज तपासणीकरता केवळ 20 उमेदवारच उपलब्ध होते. बघा, सर्वांना बोलवलं होतं. आता ह्याच्यात काय होणार आहे, काही विद्यार्थ्यांचं जे आहे DVला त्यांना ईमेल आला असेल परंतु ते गेले नसतील किंवा बघितले नसतील, मोबाईलवर मेसेज आला असेल बघितले नसेल, हे होणारच. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं आहे, नोकरी लागल्यानंतर नोकरीच्या पूर्वी जर आता स्पर्धा परीक्षा करायची आहे तर तुमचं बघा नोकरी संपेपर्यंत ईमेल ID DV मोबाईल नंबर अजिबात बदलायचं नाही. हे पुन्हा मी अधोरेखित तुम्हाला करतोय, वारंवार सूचना करतोय, ओके. तर दस्तऐवजाची प्राथमिक तपासणी करून संदर्भ क्रमांक 5 ने अंतिम निर्णय घेण्यात आला असून त्याकरता पात्र उमेदवारांची संवर्गणी यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे. ही यादी दिलेली आहे, परंतु मी आता त्यांची नाव वगैरे दाखवणार नाही कारण प्रायव्हसीचा असू शकतो प्रश्न किंवा तसं काही नाही, हे पब्लिकच आहे सगळं. परंतु त्याच्यात 2-3 पॉईंट आहेत ते मला सांगायचे. ते काय आहेत ते बघू आपण. ज्या पात्रतेला जी पात्रता आवश्यक होती ती पात्रता नसल्यामुळं फॉर्म भरले, ओके. त्यावेळेसही सांगितलं होतं की जिल्हा परिषद बघा, हे आता मिडवाईफ याच्यासाठी पात्रता जी होती ANM GNM ती त्यांनी दाखल केलेली नाही आणि BSc नर्सिंग दाखवलेलं आहे. परंतु BSc नर्सिंगच्या मुलींना रिजेक्ट केलेलं आहे. जिल्हा परिषदच्या वेळेस बी यांनी कोर्टात गेले आणि विनाकारण 6 महिने ते तिथे गेले. यांच्यासाठी स्पेशल जागा निघतात, ओके. मला सांगा, DED आहे, DEDवर जर पात्रता असेल तर BEDवाला फॉर्म भरून त्याची जागा घेऊ शकतं का, नाही घेऊ शकतं. प्रत्येक गोष्टीला एक त्यांनी ठरवून दिलेलं आहे. मग या डिप्लोमाची किंवा या कोर्सची व्हॅल्यू काय. त्यामुळं इथं फॉर्म भरताना विनाकारण फॉर्म भरू नका आणि लिस्टमध्ये विनाकारण खालीवरी होते आणि ज्यांचं शुअरिटी असते त्यांचं डिसमूड होते. आणि महत्त्वाचा मुद्दा, आणखीन तुम्ही पात्र असताना तुम्ही मात्र सगळ्याच्या DVकडे वेटिंगवाल्यांनी लक्षात द्यायचं आहे की त्यांच्याकडे कोणकोणते DV आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, ते सगळे यादी पब्लिश करत असतात. ते बघायचं यादीमध्ये जे वेटिंगवर असतात त्या लोकांनी तिथं बघायचं नॉन क्रिमिनल आहे का वेळेवर, ह्या सगळ्या गोष्टी बघायचं. मग त्याच्यावर आक्षेप घ्यायचं बिंदास. खोटं असेल डॉक्युमेंट्स किंवा त्याला पात्र नसताना DV डॉक्युमेंट दाखवत असेल तर त्याच्यावर आक्षेप घ्यायचे. आता हे बघा, दोन्ही व्यक्ती डिस्क्वालिफाय झाले. कारण जर समजा 12वी विज्ञान सांगितलं असेल, यांचं 12वी आर्ट झालेलं आहे, ओके. 12वी आर्ट, मला एक सांगा, 12वी आर्टवर कुणी ANM करतं का, नाही होत बहुतेक तरी नाही. मला माहीत आहे GNM हे 12वी सायन्स झाल्यावरच असते, त्यामुळं आर्ट्स DV त्यांनी दाखवले. आता 12वीच्या आर्ट असेल त्यांनी किमान 17 नंबरचा फॉर्म भरून 12वी सायन्स तर करू शकते ना, 17 नंबरचा फॉर्म भरून, ओके. पुन्हा हे पात्र झाले कारण यांचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर होते. त्यानंतर हेच आहे ANM वाल्यांचा प्रॉब्लेम, हेच आहे 12वी आर्ट्समध्ये. अरे पण 17 नंबरचा फॉर्म भरून 12वी सायन्स करून घ्या म्हणून वारंवार सांगतोय.
ओके, लक्षात घ्या ANMच्या जागा ह्या अशाच भरले जात असतात, रिक्त राहतातच. याच्यापुढे ANMचा टर्निंग पॉईंट्स ॲपवरचा कोर्स ज्यांनी जॉईन केला त्यांनी कृपया जॉईन करावा. ZP ऑलरेडी मागच्या 2023 जागा 30 ते 40% काय, काही ठिकाणी 50% जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रूफ आहे, तुम्ही विचारा तुमच्या जवळच्या ज्यांनी लागल्यात ते किती 90 मार्काला 100 मार्काला लागल्यात ते. ओके, त्यानंतर बघा पंप ऑपरेटरला फॉर्म भरले पण त्याच्याकडे सर्टिफिकेटच नाही. ओके, रिजेक्ट केलं. त्यानंतर आणखीन एक आहे. ओके, हां झालं, एवढंच दाखवायचं होतं मला की कशा प्रकारचे DV नसल्यामुळे ते जॉईन किंवा त्याला रिजेक्ट केलेलं आहे. परंतु वेटिंगवाल्यांनी कृपया करून लक्ष ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला जर प्रोबॅबिलिटी असेल नोकरी लागायची, समोरच्याची DV प्रॉपर नसेल तर तुम्ही लक्ष ठेवायचं. आणि तुमच्या याच्या पुढचे फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक घ्यायचं. आणि ANMला जे तुमचे बहीण असेल त्यांना ना टर्निंग पॉईंट्स ॲपवरील कोर्स जॉईन करायला लावा. काय फी एवढी मोठी नाही, 149 आहे. ओके, आणि ह्यांना नोकऱ्या आहे ना तुमच्यापेक्षा खूप लवकर लागतात. कारण आहेच, तसं आहेच ते, जेवढं माझं ऑब्झर्वेशन आहे आरोग्य विभागाच्या खात्यामध्ये. ओके, व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. काही वाटलं तर हा संपर्क क्रमांक आहे 89 99 56 13 13, त्यावर व्हॉट्सअप करा, कॉल करायची गरज नाही. ओके, चला, व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.